इतिहासाच्या पानातील एक जिवंत साक्षीदार. शेकडो वर्षापासून उभा असलेला हा किल्ला आजही आपल्या भिंतीमध्ये कितीतरी रहस्य लपवून बसला आहे. या दगडांनी किती राजे, किती युद्ध आणि किती इतिहास पाहिला असेल. चला आज आपण भद्रावतीतील किल्ल्याचा इतिहास जवळून अनुभवूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ऐतिहासिक शहरातील किल्ल्यामध्ये. किल्ल्यात प्रवेश करताच त्याची भव्य तटबंदी आणि विशाल दगडी बांधकाम मनाला वेगळाच अनुभव देते. किल्ल्याच्या आत प्रवेश करताच ठिकठिकाणी दगडात कोरलेल्या सुंदर देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्ती केवळ धार्मिक नाही तर त्या काळातील कलाकारांच्या अद्भुत कौशल्याचं जिवंत उदाहरण आहेत. प्रत्येक कोरीव रेषा त्या काळातील संस्कृती, श्रद्धा आणि कलेची साक्ष देताना दिसते. काही मूर्ती अखंड आहेत तर काही काळांच्या ओघात तुटलेल्या अवस्थेत आहेत. आम्ही भेट दिली तेव्हा येथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला किल्ल्याची सविस्तर माहिती दिली. हे मूर्त्या कुठे सापडल्या एवढ्या? हे म्हणजे मूर्ती म्हणजे येतेच सापडलेले आहे. होत कामात सापडलेल्या आहे का? हे आता ते पहिलेच्या लोकांनी काही काम केलं असेल, काही बनवलेलं असेल, येतच सापडलेले आहे. नरसिंहाची, हे नरसिंहाची, कुबेरची, ते मुंडी नाही आहे त्याला, ते कुबेरची हो का? ते कुबेरची आहे. तुम्ही गणपतीच म्हणते. हो, गणपती समोर कुबेरची आहे. कुबेरची हो का? हे नरसिंहाची आहे. हे गणपती, हे हे विष्णूची. हो, हे महिषासूर मर्दिनी, कुबेर, विष्णू, शंकर, पार्वती, गणपती, देवी, जैन प्रतिमा, नाग शिल्प, महावीर, आकाशात विहार करणारे गंधर्व यांच्या दगडी प्रतिमा पाहायला मिळतात. या शिल्पावरून त्या काळातील शिल्पकलेची उच्च परंपरा स्पष्टपणे दिसून येते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अजूनही चांगल्या अवस्थेत उभे आहे. आज या किल्ल्याचे अनेक भाग भग्नावस्थेत असले तरी प्रत्येक दगड इतिहासाची एक वेगळीच कहाणी सांगतो. इथे फिरताना मन नकळत अनेक शतक मागे जातं आणि त्या काळातील जीवन कसं असेल त्याची कल्पना करू लागतं. आत ठेवलेली ही भगवान विष्णूची मूर्ती अतिशय अप्रतिम कलाकृती आहे. या काळात आधुनिक यंत्रसामग्री किंवा प्रगत साधने नसताना इतकी सुंदर, बारकाव्याने नटलेली आणि जिवंत भासणारी मूर्ती कशी घडवली असेल हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. त्या काळात शिल्पकारांचे कौशल्य, संयम आणि कलाप्रेम खरोखरच थक्क करणारे होते. आणि ही आहे किल्ल्याच्या आतील प्राचीन विहीर बावडी. ही या किल्ल्याचे खास आकर्षण. माझ्या मते त्या काळी किल्ल्यात राहणाऱ्या राजांच्या राणीसाठी जलविहार असला पाहिजे, नाहीतर ती त्या काळात पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असतील. युद्ध काळात किंवा वेळा पडल्यास अशा विहिरीचे मोठे महत्त्व असे. आजही इतकी वर्षे उलटल्यानंतरही ही विहीर इतिहासाची साक्ष देत शांतपणे उभी आहे. हा किल्ला मध्ययुगीन काळात उभारलेला गेला आणि पुढे गोंड राजा भक्क्यासिंह यांनी दुरुस्ती व विस्तार केला. किल्ला सुमारे 3 एकर क्षेत्रात पसरलेला असून त्याभोवती मजबूत तटबंदी, बुरुज आणि भव्य प्रवेशद्वार आहे. भद्रावती परिसरात वाकाटक, बौद्ध, जैन, हिंदू आणि गोंड संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. या विहिरीचा आकार चावीसारखा दिसतो. हा अनोखा आकार जवळून दिसत नसल्यामुळे आम्ही थोडा वर जाऊन दूर तो पाहिला. वरून पाहिल्यावर या प्राचीन विहिरीची रचना खरोखरच आश्चर्यचकित करणारी वाटते. इतिहास, धर्म, शिल्पकला आणि संस्कृती याचा अद्भुत संगम असलेली भद्रावती शहर ही विदर्भातील एक अमूल्य ऐतिहासिक नगरी आहे. मित्रांनो, भद्रावती किल्ला फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर आपल्या इतिहासाचा जिवंत ठेवा आहे. तो जपणं आणि